शासनाने राज्यामध्ये मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान केले, काही मागणी शेतकऱ्यांना यापूर्वी कधी इतका प्रमाणावर सेंट्रल पाऊस कधी नव्हता झालेला आहे. नुकसान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. पिकांचं नुकसान आहे. यामध्ये शासन तातडीनं काळजी घेणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना त्वरित भरीव मदत देणं आवश्यक आहे. सीबीएसईचे जे नवीन अभ्यासक्रम मांडला जातो त्याच्यात शिवाजी महाराजांचा इतिहास अक्षरशः 68 शब्दांमध्ये मांडला गेला. म्हणजे एवढा दैदिप्यमान इतिहास 68 शब्दात मांडण्यास खरं तो समजेल गाजच्यापैकी नाही, आपल्याला त्यावर जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, भर देणं. कारण संस्कार करणारी वय असतं ते, त्या काळात योग्य संस्कार होणं आवश्यक आहे. आणि इतिहास अत्यंत दैदिप्यमान आहे, तो आपल्या वयातच माहिती होणं आवश्यक आहे. कोणत्या मीडियमला आहे हा भाग वेगळा, कोणत्या मीडियम असं मुलं शेवटी आपली आहेत, आपल्या मातीतली माणसं आहेत, त्यांचा इतिहास चांगल्याच पद्धतीने मिळाला पाहिजे. आणि म्हणून शासनानं जाणीवपूर्वक त्यामध्ये लक्ष घालावं आणि ते दुरुस्त करावं. लाडकी बहीण योजना जी आहे, या योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आता आदिवासी विभागाला देखील निधी वळवला जातोय, कुठेतरी सरकारची पोलखोल करणारी वस्तुस्थिती आहे. म्हणजे तो हक्काचा निधी असतो मागासवर्गीयांचा सामाजिक न्यायाचा, त्यात अर्धविकसित. यामध्ये असंही सुद्धा आहे, तो त्या खात्याचा जो मंत्री असतो तोच खऱ्या अर्थाने त्याचा अर्थमंत्री सुद्धा असतो. असं असताना हा सगळा निधी वळवला जातो आहे, ही अत्यंत दुर्दैवी आहे. आणि जो गरीब घटक आहे त्या गरीब घटकावर अन्याय करणारा असा प्रकारचा हा शासनाचा निर्णय आहे. त्यांनी लाडक्या बहिणीला जरूर 2100 रुपयानं दिले पाहिजे, त्यांचं आश्वासन आहे ते. परंतु याचा अर्थ तुम्ही गरीब घटकाच्या विकासाला थांबून असं करू नये, असं स्पष्टपणे मागणं आहे. दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा देखील सुरू झालेली आहे. असं झालं तर मग महाविकास आघाडीचं भविष्य काय राहायचं? याबाबतीत आता खरं म्हणजे येतील का नाही येतील हे विषय खूपच चर्चा मीडिया करते आहे. मला वाटतं महाविकास आघाडी राहणार आहे, भक्कमपणे राहणार आहे. मला काही अडचण नाही. निवडणुकी एकत्र पद्धतीनं जाण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चितपणे तयारी करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक आहे ती महाविकास आघाडीवर एकत्र सामोरे आम्ही जाऊ, एकत्र बसू, ठरवू आणि जाऊ. नाशिक मधले ठाकरे गटाचे नेते आहेत, सावरकर प्रकरणावरून ते असं म्हणाले की राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळापासून, म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडी. एक गोष्ट पहिली भारतीय जनता पक्षाची असतील तेव्हा सावरकर प्रेमी कुणी असतील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. सावरकरांवर एखादं वक्तव्य केल्यानंतर त्याचं जे उत्तर आहे ते असं काळं फासं दगड मारू शेण फेकू आता कार्यक्रम भाजपने कायमच केलेला आहे. परंतु त्यांनी हा विचार केला पाहिजे की जे काही आरोप झाले असतील सावरकरांच्या चरित्रावर त्याचं उत्तर दिलं पाहिजे, विचारानं उत्तर दिलं पाहिजे आणि त्यांनी खुलासा केला पाहिजे. लोकांमधला संभ्रम दूर केला पाहिजे. दगड मारू, शेण फेकू, काळं फासू हा कार्यक्रम काय योग्य नाही. मात्र अशा पद्धतीने वक्तव्य राहुल गांधीवर होत असतील तर वरिष्ठ पातळीवर तुम्ही याची तक्रार नाही, तक्रार तर काय, तक्रारपेक्षा कुणी असं करू शकत नाही. एवढं धाडस कोणामध्ये नाही की राहुलजींवर कुणी असं, हे धाडस नाही, बोलण्याची भाषा आहे फक्त. राहुल गांधी सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत आणि काही प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले सरकारवरती. आणि मात्र जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून असं म्हटलं जाते की देशावर प्रश्न उपस्थित, जे प्रश्न राहुलजींनी उपस्थित केलेले आहे ऑपरेशन सिंधूच्या संदर्भात किंवा कोणत्या याच्यावर ते राष्ट्रीय प्रश्न आहे, लोकांच्या मनामध्ये असणारे विचार त्यांनी मांडलेले आहेत, त्याचं उत्तर ते दिलं पाहिजे आणि लोकांमध्ये संभ्रम दूर केला पाहिजे. हे सोडून ते पाकिस्तान धार्जिने हे काही उत्तर होत नाही त्यांच्या प्रश्नाला, त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. लोकांच्या मनामधले प्रश्न ते आहेत, त्या लोकांमधला संभ्रम दूर केला पाहिजे. पण हे सरकार संभ्रम का दूर करत नाही, त्या प्रश्नाला उत्तर का देत नाही, हा सुद्धा विचार आता लोकांच्या मनात येतो आहे.